भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। मंगलमूर्ति मो जय जय हरे जय जय राम कृष्ण हरे राजा राम हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। नवनी राधा सां नवनी प्रिय राम नवला विनोद बिहारी कृष्ण राम जय जय राम जय जय हरे जय जय राम कृष्ण। गोवर्धन धर नवनी गोवर्धन गोवर्धन धर गोपाल नरद गोकुल संकट हरि हरि कृष्ण राम जय जय राम कृष्ण राम हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय जय हरि जय जय राम कृष्ण। शरणागत दीन शरणागत शरणागत दीन शरणागत दीनाचरणीने करुणा दृष्टि हरे कृष्ण राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि तुझला वंदन कर तुझा दिन दादा दिन तुझला बला तुझला गजानन करू तुझला गजानन गजानन विघ्ननायना गजानन विघ्ननायन वंदन करू तुझ
लागोपदितां ध्यान सतत लागोपदितां ध्यान ध्यान सततची मम लागो ध्यान लागोपदी तम ध्यान सतत तीर्थे सुखदां बरारेश्वर वंदन कर वंदन कर वंदन कर ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणू मती मंदमी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाँ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की मंगल मूर्ती नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. संगत साधन सो काजिये संगत साधन सो संगत साधन सो काजिये संगत साधन सो काजिये
कपटी लोकांसोडाती कपटी लोकांसोडाती संगत साधन सो संगत साधन सो कधी संगत साधन सो कौन नफा दुर्जन के संगत ये री दुर्जन के संगत कौन नफा कौन नफा कौन नफा दुर्जन के संगत कौन नफा दुर्जन के संगत हाय हाय कर वो मरिए हाय हाय कर वो मरिए संगत साधन सो करिए मानपुरी प्रभु अंतर निर्मल ये मानपुरी प्रभु अंतर निर्मल मानपुरी प्रभु अंतर निर्मल मान 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 मानपुरी प्रभु अंतर निर्मल भेदा भेद वो गये भेदा भेद वो गये संगत साधन सो करिए संगत साधन संगत साधन संगत साधन चक्राब्ज त्रिशिखान गुणेक्षज धनुर नीलोत्पलम सद्गताम व्रीह्यग्रान्वित बीजपूररदनान कुंभं करेर्बिभ्रतं सृष्टं वामगया सबद्मकरया श्रीसिद्धलक्ष्म्या विभुं ध्याये नागमुखं त्रिनेत्रममलं श्रीवल्लभेशं हृदि मंगलमूर्ती महाराष्ट्रामध्ये जसे बरेच संत होऊन गेले, ज्ञानोबा राय, निवृत्तीनाथ, गोरोबा काका, सावतामळी, जनाई, नामदेव महाराज, रामदास स्वामी, असंख्य अगणित संत झाले. तसे महाराष्ट्राच्या बाहेरही काही संत झाले. काहींची नावं माहिती आहेत, काहींची नाही आहेत. मीराबाई, खूप झाले. त्यापैकी एक संत मानपुरी म्हणून होऊन गेले. अभंग मोठा आहे, तात्पर्यापुरताच घेतलाय. ते म्हण संगत साधुन से करिये कपटी लोक न सोडरिये. अरे कौन नफा दुर्जन के संगत हाय हाय कर मरिये. वाणी सुरस रस मुख से निखजत सुर. शेवटचं चरण असं आहे, मानपुरी प्रभु अंतर निर्मल भेदा भेद वो गइये संगत साधुन से करिये. संगत कराओ, पण कोणाची संगत करावी? कोणाचीही संगत करून आपलं ध्येय प्राप्त होईल? दोन मित्र फिरायला जायचे होते, जात होते. एकटा दररोज ते चोळून खात होता. 15 दिवस फिरता फिरता म्हणला, अरे काय रे ते? हे म्हणले घाण आहे. नाही, एकदा बघू तर खरं. एकदा खाल्ली ती खाल्ली, सवय झाली. संगत म्हणून संगत कोणाची करावी? साधून से करिये. संगत साधूंची करावी. साधू कोण? दाढी जटा वाढला की साधू झाला?
हे बरेचसे संधी साधू आणि अशाला लोक भुलतात, अशांना लोक भुलतात. काय भुललास हे बदलिया रंग, काय भुललास हे बदलिया रंग. नदी डोंगी परी जल नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंग. क्या बात है. उस डोंगा परी रस नोहे डोंगा. शेवटचं चरण. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंग, वरलिया रंग. वरच्या रंगापेक्षा आतला रंग महत्वाचा है. ऊपर तो खूब बनी है, अंदर की बात खुद भगवान जाने. वरचा रंग करायचा आहे काय. संत दिसतात पेक्षा असतात कसे ह्यांना महत्व आहे. ते माने संगत साधन असे, साधूंची संगत करा. कोण साधू. हे म्हणले सोपा, दाढी जटा वाढली, हातात कमंडलू घेतला, भगवे कपडे घातले, खडा घातला की झाला साधू. रुद्राक्ष माळा घातला. गंमत म्हणून सांगतो, सगळ्यांना माहिती असेल, ज्यांनी 6 धुतले तो साधू. ते म्हणजे काय, शर्ट पॅन्ट टोपी लेंगा. साधू ज्यांनी 6 धुतले, काम क्रोध लोभ मोह मदनी मत्सर षड रिपू नाम शत्रू. हे शत्रू आहे ओ माणसाला खड्ड्यात घालणारे. मग ह्यांच्यापासून जो वेगळा असतो तो साधू. देव तेथेची जाणावा तो साधू. अशांची संगत धरावी. बघा क्षणिक म्हणून तर आपल्याकडे असं आहे बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विष सर्वदा नावडो. पंढरीनाथ महाराज. सुसंगती सदा घडो, चांगली संगत घडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी, चांगली वाक्य कानावर पडोत. आधी ऐकायला कठीण झालंय हो. कलंक मतीचा झडो, कुठलाही कलंक लागूच नस, स्वच्छ शुद्ध वागावं ना. आणि विषय सर्वथा न आवडो. अर्थात काय, तत्वज्ञान बोलणं सोपं आहे, आचरणात आणणं कठीण आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला. याचा अर्थ काय, त्याच्यात किती मराठी इन्व्हॉल्व्ह व्हावं हे ज्याचं त्याने ठरवायचं. अरे आपल्या जीवनाचा हेतू काय, व्हॉट इज द अम्बिशन ऑफ माय लाईफ. ज्या परमतत्वाकडून आलो त्या ठिकाणी परत जाणं, ह्यासाठी हा मानव देह दिलाय. कसं बघायचं, कोणाशी कसं किती का बघून आपलं ध्येय साध्य करणं हे महत्वाचं आहे. सर्वांना कथा माहिती आहे. चांगल्या ठिकाणी नोकरी आहे, व्यवस्थित चाललंय, देवाच्या कृपाने लग्न झालं, मुलगा झाला, अजून काय. पण एक दिवस बायको बाहेर गेल्या असताना एक जण आला. काय सुधाकर, कळलं असेल. म्हणजे काय रे, बायको बाहेर गेले, असं एक कर, आज ऑफिसला नाही जायचंय ना. आपल्या हातातच आहे, एक ग्लास आणतो का रे. आणि तळीरामाच्या आग्रहा खातर त्यांनी ग्लास आणला, पेला आणलं, भांड आणलं आणि त्यांनी कोटाच्या खिशातली काढून त्याच्यात ओतली. घे, हॅट, हे सभ्यपणाचं घर आहे.
सभ्य करत असतात, इथे चालत नाही. माझा मित्र आहेस ना, अरे घे ना. अति आग्रहाचा परिणाम. एकदा ती घेतली आणि सुधाकर स्वतः विसरला. परिणाम संगतीचा परिणाम. दररोजचे घ्यायला त्याशिवाय काही चाले ना. अशी परिस्थिती आली. घरातलं सगळं गेलं, नोकरी गेली, पत गेली. कारण तप संपलं, पत गेली. आता काय, कोणी दारात उभा करेना. तरी पण सुधाकर, तू आमच्या पाठीमागच्या भावासारखा, तुला नोकरी आणि असं सांगून टाळावं. पण व्यसनाधीन माणसाच्या शब्दावर विश्वास नाही. दयनीय अवस्था बघितली. दुर्दैवाचे दशावतार झाले. घरातल्या वस्तूही गेल्या आणि ही दुसऱ्याच्या घरी घरंदाज स्त्री कामाला जायला लागले. हे एकदा भावाला कळ, वडिलांना कळ, दोघे आले. ताई काय चाललंय, काय बघतो मी? अगं सोड ह्या नवऱ्याला तुझ्या आणि चल, जात्यावर मोती भरडशील की श्रीमंती आहे, चल. दादा कशी या त्यजू पदाला, एवढं पुरे. कसं जाऊ? सत्यवदे वचनाला नाथा, स्मरुनी पदाला या शुर विमला, वित्त पराजित मानी विषसम, स्पर्शीन ना कधी मी त्याला, स्मरुनी पदाला या शुर. तात्पर्य पकडतव्यम. व्यसन वाईट आहे. व्यसन करायचं असेल, भगवत कृपा कशी होईल, साधू संतांची भेट, हे व्यसन करा. साधूंच्या संगतीनं फायदा आहे. कौन नफा दुर्जन के, दुर्जनांच्या संगतीनं फायदा आहे का? हाय हाय कर्म, हाय हाय काय झालं सुधाकरला? शेवटी ते विष प्याल्याने सुधाकर संपला. एकुलता एक मुलगा गेला. दयनीय अवस्था दारूमुळे झाली. कशाला पाहिजे? मग चांगल्या माणसाची संगत केली, व्यसन लागेल. संगत साधू नसे करिये, कपटी लोक न सोडोरिये, कौन नफा दुर्जन के संगत हाय हाय करमरिये. सकल संतांच्या मांदे आणि संगत करायला सांगितली. भगवद्गीता अर्जुनाला निमित्त करून रणांगणावर सांगताय, ध्यायतो विषयां पुषः संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात काय जंत्री दिले. एका संगतीचा परिणाम. सगळ्या संतांनी चांगली संगत धरामुळे सांगितलंय. आणि ज्यांचे ज्यांचे संसार प्रपंच चांगले झाले त्यांना चांगली संगत मिळाली. म्हणून नामदेव महाराज एका अभंगात सांगतायत, संत संगतीचे काय सांगू सुख सुख, संत संगतीचे. काय सांगू सुख हो संत संगतीचे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिख, आपणा पारिख नाही जेथे. संत संगतीचे काय सांगू सुख सुख, संत संगतीचे. साधू थोर जाण, साधू थोर जाण, याम
साधू थोर जाण, साधू थोर जाण कलियुगी, साधू थोर जाण. क्या बात है. साधू थोर जाण कलियुगी, संत संगतीचे काय सांगू सुख सुख, संत संगतीचे. नामा म्हणे जाय री, नामा म्हणे जाय दूध एक सरे, साधू निरंतर तैसा राहे, साधू निरंतर तैसा राहे. संत संगतीचे काय सांगू सुख सुख, संत संगतीचे, संत संगतीचे. काय साधू संतांच्या संगतीचा फायदा आहे, हे वर्णन करणं अशक्य आहे. घे अनुभव गुरुच्या मुला, जन्म मरण परंपरेतून मुक्त होतो. महाभारतातल्या अनुशासन पर्वातील कथा आहे. राजानं भरपूर वर्ष आयुष्य उपभोगलं आणि उपभोगता शेवटी जरा कर्णमुली कानाकडचे केस पांढरे व्हायला लागले. म्हणजे आता आटवायचं नाही का. पण जो जो वय वाढतोय तो इच्छा संपत नाही. आणि काय करावं, शेवटी एवढं ठरलं सासऱ्यांकडे जावं, कारण ते शुक्राचार्य आहेत. जावायला या 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 नमो नमा, इथं येतो भवान आगतम स्वागतम. वेळ कमी आहे, मला फक्त सांगा माझं अजून तारुण्य कसं वाढेल. शुक्राचार्याने सांगितलं सोपं आहे, कोण तुला तारुण्य देतोय तर बघ. राज्यात आला आणि दवंडी पेटली. ऐका हो ऐका, आपण दोघे होतो. ऐका हो, मला कोण तारुण्य देतोय का हो. मी तुमच्यासाठी घरं बांधली, गायी दिल्या, सगळं तुमच्या सुखाने सर्वस्व दिलं. मी अडचणीत मला तारुण्य देतो. तारुण्य द्यायची वस्तू आहे का. आयुष्यात काय तारुणपणाच करायचं ना. कोणी नाही म्हणलं पण एक पोरगा बाबा मी देतो, त्याचं नाव पुरू. बाबा, पूर्वी वडिलांच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी मुलं होती नाही का. आईला शब्द दिला म्हणून सर्वस्व सोडून राम अरण्यात गेला ना. आज आई वडील वृद्धाश्रमात. दयनीय अवस्था लोकांनी करून ठेवलंय. ह्या वातावरण चांगली संगत नाही म्हणून आज आपली लहान मुलं बघा, तुम्ही प्रेमानं मोबाईल देता, काय बघता, कशासाठी बघता. जे ज्या वयात करत ते आताच करायला लागले. तारुण्य टिकणार, शक्ती मस्ती मौज कधी करणार. मुलांना सुधारायचं असेल, आई वडिला आता तर आई वडिलांना आधी सुधारण्याची वेळ आली. बाबा मी दिलं तारुण्य, परिणाम हा आपला नायक तरुण झाला, पुरू म्हातारा झाला. काय शिरवडकरांनी लिहिलंय हो. वा रे वा, अजरामर नाव केलं विवा शिरवाडकर. नाटक आहे त्याच्यावर, आजही नाटक बघेनसारखं आहे. नाटक बघतात पण त्याच्यातलं किती घेतात. तो म्हणा नाटक झाले मम जन्म. अरे मुक्त हो ना चांगल्या संगतीमुळे. उपभोक्ता परत म्हातारा झाला. आणि एक दिवस नारदांची भेट झाली. नारद म्हणे काय रे बाबा, काय भेसूर चेहरा केलायस. आज कोण म्हातारा होतच नाही. केस पिकले की आणती गोदरेज, दात पडले की वदनी कवळ घेता, कवळी हातात येई कवळी. ऐकायला की ते मशीन कशासाठी. स्वातंत्र्य सावरकर म्हणाले तुम्ही शरीरानं थका पण मनानं धर्म कार्यासाठी तरुण राहा. किती जण आहेत. नारद भेटले आणि म्हणले अरे 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 काय केलंस.
भेसूरचे 80-80 वर्षाची माणसं जे हातात ते काळं कुट्ट करतात आणि नसताना सुद्धा छाती फोडून जातात ना, त्या वाटतं कशासाठी हा ययाती त्याचपैकी ययाती आयुष्य फुकट घालवलंस रे. काय करू, सगळं मुलाला दे आणि चल. तरला ययाती तरला, हे बारामतीकर म्हणजे मोरोपंत. तरला ययाती तरला, दर्शन होताची संतरायाचे. तद्दर्शन सुदर्शन करिगट कटकांतरायाचे. राम 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 हरे हरे राम 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 सीतापदे. नारदांचं दर्शनात संत संगती घडली. ययातीनं आपलं सगळं आयुष्य राज्य सगळं पुरला दिलं आणि अरण्यात निघाला. जाताने श्लोक सांगितला, ते अभंगाचं सार त्याच्यात आहे. काय म्हणाला, न जातु कामः कामानां उपभोगिन शाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. विषय कितीही उपभोगला, लक्षात घ्या, विषय फक्त नवरा बायको नव्हे, आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा कुठलीही जास्ती गोष्ट वस्तू जवळ करून ठेवणं विषय. कधीही कोण समाधानी होत नाही. ह्याच्यातून मुक्त असायचं, सर्व त्याग करा. ययातीचा उद्धार झाला. न जातु कामः कामान उपभोगेन शाम्यति. विषय किती उपभोगला संपलं नाही. उदाहरण दिलं, अग्नीमध्ये हवीच द्रव्य घातल्यानं तो जास्ती प्रज्वलित होतो. जितका उपभोगेल तितकी वासना वाढते. म्हणून त्यासाठी संतांची संगत धरावी. मूळ पदामध्ये मानपुरी म्हणतात, संगत साधन सो करिये संगत साधन सो. कपटी लोकन सोडती संगत साधन सो. मानपुरी प्रभ अंतर निर्मल भेदा भेद हो गई. साधन 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 करिये मरिये संगत साधन सो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. नमः पार्वती पते. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. मंगल मूर्ती मोरया. कथा भाग असा आहे, चांगली संगत मिळाली आयुष्याचं कल्याण होतं. राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंद स्वामी यांनी, मी गोव्यातून पुण्यात आल्यानंतर मला पहिल्यांदा हे आख्यान जवळजवळ 20 वेळ सांगितलं. एक बसू दे, बाकी बसेल ते पहिलं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतो. झाली संध्याकाळ हो, झाली संध्याकाळ हो, झाली संध्याकाळ. सूर्या परतला घरी सागरी. सूर्या परतला घरी सागरी. तुडवीत डोंगरमाळ हो, झाली संध्याकाळ. संध्याकाळची वेळ आहे. हम्मा हम्मा करत गायी घरी येत आहेत.
घराघरामध्ये जात्यांच्या आवाज, जात त्याच्या दळल्याचा आवाज येतोय. अशा तिन्ही सणांच्या वेळेला एका घरामध्ये वातावरण वेगळं आहे. यजमान देवाकडे बसलेत, हातामध्ये जपाची माळ घ्यायच्या आधी हरिपाठ संपवत आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येला, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी 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 द्वैत नामधुरी. भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालेले यजमान आपले चरित्र नायक. घरात छोट्याशा मूर्ती आहेत पांडुरंग आणि रुक्मिणीच्या. तुळशीच्या पानांचे अलंकार करून घातलेत, बुक्का लावलाय, आपण समोर बसलेत, हरिपाठ झाला, धूपदीप नैवेद्य झाला आणि हातामध्ये जपाची माळ आहे. विठ्ठल 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 किती ध्यावा, विठ्ठल किती गावा. विठ्ठल 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 चालू आहे. बायको दोनदा बाहेर येऊन आत गेली. शेवटी नाही झाला प्राणनाथ. ऐकलं पण बघितलं तर ती काय सांगणार आहे याची पूर्ण कल्पना ह्या चरित्र नायकाला आहे. ऐकलत का? आज जाऊ नका हो, मी तुमच्या पाया पडते. लग्न झाल्यापासून आयुष्यात मी आपल्याकडे काही मागितलं नाही, एखादं वस्त्र मागितलं नाही, एखादा दागिना मागितला नाही. का? मी आहे त्याच्या समाधीने. पण आज जाऊ नका. का? घरी एकली मी जाऊ नका, कधी मधी राजा मारी तो हाका. प्राणनाथ, माझं वय झालंय हो. गावातलं घर आपण गावाच्या बाहेर आणलं, मी काय बोललो नाही. बोलले नाही का? तुम्हाला लोक सगळे चिडवतायत, तुमचं देवधर्म व्हावं, कोणी व्यत्यय आणू नये म्हणून गावाच्या बाहेर घर आणलं. मी बोलले नाही. आयुष्यात लग्न आपण काही मागितलं नाही, आज मागते. जाऊ नका. रात्र भयानक ही अंधारी, सोबत नाही कोणी शेजारी, या मोठ्या घरी कशी मी राहू, जाऊ नका. काय झालं? आणि अहो धाबा हो म्हटलं तर कोणी नाही हो जवळपास. आज जाऊ नका. बायकोला माहितीये तिन्ही संजेच्या वेळेला माझा नवरा कुठे जातोय, आणि आज बऱ्याचशा बायकांनाही माहिती असत. व्यसन शांतपणा देत नाही, पण एकदा त्या विरुद्ध वागा ना. एकदा जिंकलात की प्रयत्न करा. ट्राय अँड ट्राय अगेन अँड अगेन, यू विल सक्सेसफुल ॲट लास्ट. जाऊ नका. आई, हा करुण शब्द ऐकला. आई धावत गेली आत. बाळा आले, हा आले, येते येते. 2-2.5 वर्षाचं बाळ अंथरुणावर लोळतंय, दिसत नाही का? नवज्वर झालेला. वैद्याची चाले ना मात्र, पूर्ण शिथिलता आली गात्र, झापड ये सततची नेत्रा, जाऊ नका. प्राणनाथ, मला आई होता येणार नाही, जाऊ नका. बाळा आले. हा परत त्या मुलाजवळ गेली, हे बघितलं आणि यजमान जपाची माळ ठेवली, फेटा घातला, पांढरा स्वच्छ पेढा, अशी बाराबंदी घातली, लाल काळा धोतर, कमळ उपरनं बांधलाय, शेर शेर वदनाचे 2 टाळ गळ्यात टाकले. अंगरखा घातला तयारी, पागोटे ते शिरावरी. अंगरखा घातला, पागोट बांधलं, पांढर स्वच्छ, बुक्का लावला, त्रिपुंड लावलेलं होतं. अंगरखा घातला तयारी, पागोटे ते शिरावरी, काठी घेती उजव्या करी, काही नाही ऐकले.
विठ्ठल 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 करत वर शेर वदनाचे 2 टाळ, हातात काठी, पादत्राण घालायला घरातून खाली उतरले. पादत्राण घालणार, तिनं बघितलं नवरा जातोय. पाटकान उडी मारली आणि पदर पसरला. सांगितलं वैद्याची मात्रा चालत नाही. वैद्याने आजची रात्र जर पोरगा जगला, उद्या यमाच्या दाढीतून खेचून आणेन, आजची रात्र सांभाळा. एवढं सांगून सुद्धा आपण निघताय. प्राणनाथ, माझं दुःख, माझ्या व्यथा सांगू कोणाला? आपलं कुलधर्म चालवणारा हा एकच पोरगा आहे, नका जाऊ. पादत्राण घातले नाहीत आणि यजमान पाठीमागे आले. बायकोला वाटलं मया अजितम, मी जिंकले, माझं नवऱ्यानं ऐकलं, अर्थात चांगलंच आहे. आत आले, मुलाकडे बघितलं, डोळे मिटले आणि आतून पांडुरंगाला प्रार्थना केली. देवा, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंत. देवा, काय करायचं ते कर. इतक्यात बायको पुढे आली. थांबताय ना? हे बघा, मी इथे राहिलो तरी व्हायचं ते होणार आणि तिथे गेलो तरी व्हायचं तेच होणार. अगं, माणसाला जेवढे श्वास दिले तेवढेच जगणार. काही करा, काही चालत नाही. ब्रह्मातया आडवा, मला तत्वज्ञान सांगू नका. आणि यजमानाने बायकोकडे बघितलं. आतापर्यंत एका शब्दानं लग्न झालं पण कधी उलट न बोलणारी बायको, अर्थात तिचं तरी काय चुकलंय. परत देवघराजवळ आले. काशाचं तसराला हातात घेतलं, त्यातला बुक्का काढून बायकोच्या हातात दिला. हे घ्या, एकतर होऊ नये, पण समजा बरं वाईट काय झालं तर बुक्का तुम्ही लावा आणि त्याला लाव. का? यांची स्थिती कशी झाली होती? माझी मदत झाली अनावर वाचा, छंद विठोबाचा लागल असे. विठ्ठलाशिवाय दुसरं काही सुचत नाही. चांगली संगत मिळाली. का? यांना घरदार, बायको, मुलगा, मरणांमुख पोचलेला मुलगा सोडून का जात आहेत? आवड लागली. कोणाची? तुकोबारींची कीर्तन चालू होती. 1000-1200 लोक, धोतरवाले, टोपीवाले, फेटावाले, ठठठीत कुंकुला डोक्यावर पदर घेणार बायका, सर्वस्व सोडून कीर्तन ऐकत असत. कीर्तने महादोष जाती, कीर्तने उत्तम गती प्राप्त होती. बरं, फुकट आहे. एकेका कीर्तनातून माणसं मुक्त झालेली. एक वाक्य, आयुष्य परिवर्तन होत. हे घ्या, मी निघालो. पण ऐका, आजचं शेवटचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन झालं की मी जेवायला थांबत नाही, हात धुवायला इथे येतो. गेले. ऐकेल कसलं व्यसन? कीर्तनाचं व्यसन. कोणाचं कीर्तन? तुकोबारांचं. कसं तुकाराम? तुकारामाची अमृत तुल्यवाणी, तुकारामाची अमृत तुल्यवाणी. अहो, गाथेमध्ये काही अभंग आहे, त्या अभंगाच्या पारायणानं वेगवेगळे व्याधी, रोग नाहीसे होतात. कुठे शिकायला गेले? कशाला? ऋग्वेदातल्या काही ऋचा आणि तुकोबांचा अभंग काही फरक नाही हो. देणे ईश्वराचे. भगवंतानं दिलं, व्यवस्थित उपभोगलं. शेवटी बायको येते का? नाही. आणि विमानानं गेले वैकुंठात. असे तुकोबारांचं कीर्तन चालू आहे. आणि तुकोबार आहे स्वतःला विसरलेत. कसं? नाना वर्णन करतायत. कीर्तनात रंग तंग फार थोर मातला, कीर्तनात. त्याला पंचचामर म्हणतात. कीर्तनात रंग तंग फार थोर मातला, तो मृदुंग टाळ घोळ नाम घोष विठ्ठला. तो मृदुंग टाळ घोळ नाम घोष विठ्ठला. कीर्तनात
रंग जंग फार थोर माजला, तो मृदुंग टाळ घोळ नाम घोष विठ्ठला. देहभान हारपून वाजवी ती तालिका, देहभान हारपून वाजवी ती तालिका. श्रोतृवृंद गर्जतो महानिनाद तो तुका, श्रोतृवृंद गर्जतो महानिनाद तो तुका. कीर्तनात रंग जंग फार थोर मातला. तुकोबा रंगलेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर. तुकोबांचं कीर्तन चाललंय. 150 टाळकरी मागे उभे आहेत. वारकरी कीर्तन. काय कीर्तन असेल हो? तन मन धन विसरलेत. 3-4 तास कीर्तन. दमणच नाही, थकणं नाही. का? देवाचं नाम आहे. कुठलाही विषय नाही, कारण मुखी राम त्या काम बाधू शकेना. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. पीर हसव म्हणावं. मराठी कशाची खातात तेच कळत नाही लोकांना. तर तुमची मुलं मराठी झाली, ह्यांची मुलं कॉन्व्हेंटात. काय परिस्थिती आहे. लोक सगळ्यात सोपं ज्ञान देणं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान. आपण कोरडे पाषाण, आपण कोरडे पाषाण, आपण कोरडे पाषाण. आमचे पांढरे कपडे बरे. तुकोबाराय ज्ञान देतायत. कुठे ज्ञानेश्वरी, कुठे एकनाथी भागवत. आणि हा म्हणता म्हणता स्वतःला विसरले. तो खरं सांगू, आम्ही विठ्ठलाच्या भजनात कीर्तनात नालो. हे यजमान आले, घामानं भिजलेत. महाराज महाराज, आज कीर्तनाला यायला उशीर झाला. रडतायत. कीर्तन थोडं चुकलं म्हणून दुःख वाटावं. आज कीर्तन आहे ना, तिकडून जा. काय लोकांची टेंडन्सी आहे. महाराज क्षमा करा. राहा. फक्त सहज म्हणले. आणि एवढ्या प्रपंचाच्या कटकटी असताना तू कीर्तनाला आलास. पांडुरंग तुझं कोट कल्याण करेल. संतांचे शब्द आशीर्वाद आहेत. हा राहिलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. विसरलेत लोक हो. हा आला विठ्ठल टाळकऱ्यामध्ये टाळ घेऊन उभा राहिलाय. विसरला. इकडे मध्यम रात्रीची वेळ. बाळा बाळा, सहन होत नाही. हे बघ आले मी. हा बाबा. अरे बाबा, शेजारी वैद्यांकडे गेलेत. चाटण आणणार आहेत, तुला औषध आणणार. बरा होशील. हा, काही काळजी करू नकोस. आई आई, हे बघ, ही देवीकडे म्हणते. देवी आई भगवती, माझं सर्व आयुष्य घे, पण माझा वंशाचा दिवा जगू दे ग. आणि घडून टीव 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 टिटवी. टीव टीव टिटवी ओरडली सटवी करीतसे करणी. टीव 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 टिटवी ओरडली. आणि परिणाम, मांडीवरी मेले मूल, ते तिच्या जीवाचे फूल. परिशोके पडली भूल, वाटत होते तिजला. मेला पुत्र मांडीवरी, धक्का बैसला मेंदूवरी. एकुलता एक मुलगा मला सोडून गेला. मी कुठे कमी पडले? काय कमी पडलं? हे भगवान, डोकं आपटते.
पोरानं डोळे उघडे ठेवलेत, डोळ्यातून पाणी चाललंय. ही रडते, तो पोरगा गेलेला आहे. पुढे आली, देवा बघते म्हणून पदर पुढे केला, नऊवारी साडीचा पदर पुढे केला, त्यामध्ये त्या पोराला ठेवलं आणि पाठीमागे बांधलं. देवाकडे आली, पांडुरंग रुक्मिणी तिथे आली, हळद कुंकू होतं ते घेतलं आणि मळबट भरलं आणि केस सोडले. काय दिसत असेल हो? केस सोडले म्हणजे केस होते म्हणून सोडले. आता बॉब कट, हजबंड कट, सिस्टर कट, मिस्टर कट, मशरूम. आता तर पोरं इथे टापताना एवढा ठेवतात कोंबड्याचा तुरा. कशासाठी? कशासाठी? असो, केस सोडले, मळबट भरलं आणि तू क्या? तुला शिकवते. माझा नवरा वेडा केला नवरा, मेले हे पोर मी जगू कैसी? जगून करायचंय काय? तू क्या खाते तुला? आणि घरापासून ती नाचत खिळचत हसत रडत बेडी झाली ना. ज्या ठिकाणी तुकोबाऱ्यांचं कीर्तन त्या ठिकाणी आली. तुकोबाऱ्यांची कीर्तन जास्तीत जास्त लोहगावला झाली. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तिथे विठ्ठल मंदिर, त्यातला हा प्रसंग घडलेला आहे. याचा अभंग तुकोबाऱ्यांच्या गाथेत आहे. वेडा केल्यानंतर त्याला शहाणपण शिकावं. तुकोबाऱ्यांची आता काही खबर नाही, खरं नाहीये म्हणून धावत 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 विचार करा, ते प्रेत हालतंय. 2 वर्षाचं पोराला काय असणार? ते कुंकू सगळं मळ घामानं भिजलेलं, रक्त गळ्यासारखं लोकांना वाटतं. ओ महाराज महाराज महाराज, ती हडळ बघा, ती जमिनीत पुरतात पोरं नाही का मेल्यानंतर. ती उकरून खाते, ती हीच ती ऐकते. पण लोकांना काय सांगणार? माझं दुःख कोणाला सांगणार? आणि कीर्तन चालू तिथे आली. तुकोबार आहे, विठ्ठल विठ्ठल, आणि टाळकरी विठ्ठल विठ्ठल नाचताय देहभान होऊन. का? पंढरीचे सुख, पांडुरंगाचं पंढरपूरचं सुख इथे मिळालंय. कशाला जा कुठे? आमचे गुरु तुकोबार आहेत, आमचे महाराज तुम्ही, आमचे गुरुदेव तुम्ही आहात. आणि सगळे तन मन धनु ऐकून सोडून कीर्तन ऐकतायत. आणि महाराज महाराज, ओ ते बघा कोण आली. तुकोबांचं लक्ष नाही. शेवटी बघितलं, ती केस सोडलेले रक्त गळतंय. तू क्या फाडून खाते? या या माय या, बसाव, उठू नका तुम्ही, उठू नका, मला खाईन चालेल ना. अहो कीर्तनात मृत्यू आला तर पुढचा जन्म मला कीर्तनाचा नाही का मिळणार? काय श्रद्धा कीर्तनावर? तुकोबारे म्हणाले, फुटो हे मस्तक, ऐका, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये. भागवतामध्ये दुसरी भक्ती श्रवणम कीर्तनम. ते दीर्घ पाहिजे, काही जण लवकर लिहितात, आठवा लवकर म्हणून. विष्णू शरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दाक्ष्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती नाही, 9 पद्धतीनं देवाला भेटायला मिळतं. 9 प्रकारची. बोलताना स्प्लिट ऑफ टंग होऊन चालत नाही. माय या, खाते खाना या, पण माय तुम्ही कोण? तो बघ, तो माझा दादला, दादला मी नवरा. तो बघ काय वाजवतोय, बेडा बेडा. अरे एकुलता एक पोरगा, जाऊ नको ह्याला, मेला महाराज, मला मुलगा होणार नाही. आणि ते शाप तुला आहे, कारण तुझ्या कीर्तनानं माझ्या नवरा वेड लागलं, सर्व सोडून आला. माय नवरा आहे हा. तंबुरी दुसऱ्याकडे दिली, चिपळी दिली दुसरीकडे, आणि आला. अरे अंबाजी अंबाजी, अरे अरे अंबाजी, लक्ष नाही का? विठ्ठल 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 किती ध्यावा, विठ्ठल किती गा. विठ्ठलानं बेहोश झालं ना, विठ्ठल. अरे आणि खांदा आटून गदा, हो महाराज, का माझी समाधी भंग केली? अरे वेड्या, समोर कोण आहे ती बघ. कोण आहे? ही मी नाही ओळखत.
बघ बघ त्या काळ्याच्या भक्तीमुळे बायकोला विसरला, बायको विसरला. आणि कळलं का हो तुम्ही कीर्तनात धनी प्राणात माझा कीर्तनात राग नाही, पण काळजी करू नकोस. आपल्या सद्गुरूंची संगत मिळाले, साधूंची संगत मिळाले. तू कोबाला का संत नाहीये. हे बघ काय धनी पोर गेलं आणि हंबरडा फोडला. पुरुष रडत नाही, पण काही वेळा रडणं भाग आहे. रडला. महाराज वाटेल ते का प्रेम जिवंत करा. अरे वेडायस काय, इतकी वर्षानं कीर्तन प्रवचन पुराण भजन करतो, मेलेली माणसं मरतात, जिवंत होतात. महाराज नामदेवानी प्रेत जिवंत केलं, नरसिंह सरस्वतींनी जिवंत केलं, ज्ञानोबाने जिवंत केलं. तुम्ही करा, नाहीतर काय नाही. आम्ही दोघही मुलाचा शोध घेणे तुमच्या डोकावरून प्राण देऊ. अरे अरे पण का माय बापा भक्त काम कल्पद्रमा अनंत खोटे ब्रह्मांड नाही का. अरे काय हा प्रसंग आणला. तो श्रद्धेनं कीर्तन ही परीक्षा घेतोस. आणि तुकोबारांनी प्रेत समोर ठेवायला सांगितलं. पांडुरंगाच्या जवळ आपण उभे राहिले, हातात चिपळी टाळ तंबुरी घेतले आणि जोरात गजर केला. कसा विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. परिणाम ज्या आर्त पद्धतीने तुम्ही हाक मारता तसा देव येतो. गरुड येतो, फडातकडे फाड 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 आवाज झाला. दोघे रडतायत. लोक की काय घडतंय, काही तुकोबारा फाडून खाणार. बाई काय करेल सांगता येत नाही, आणि रागात माणूस काय करेल. पण अंबाचीचा पूर्ण विश्वास तुकाराम महाराज चांगलं करतील. पांडुरंगा माय बापा भक्त बसला अनंत कुठे ब्रह्मांड आहे का, मी काय करू रे. आणि निर्जीवा चेतना प्राप्त झाली. अंबाजी बघ, अंबाजीपेक्षा बायको धावत गेली. पाय उलटे की सुलटे बघितले. माय नाहीये. हाक मार कानात, बाळा रे. हल्लं मेलेलं प्रेत जिवंत. तुकोबारांची गाथा करून बघा, हा चरित्र भाग आहे. जिवंत झाला. बाळा कडकडून मिठी मारली, मस्तक अवग्रहण केलं, म्हणजे चुंबन घेतली. आज वाईट अवग्रहण हा शब्दच पुढे कठीण आहे. अवग्रहण केलं. बाळा कुठे होतात. आई मी की नाही भला मोठा समुद्र, त्याच्यात एक सापावर झोपलेला माणूस, बेंबीत कमळ हाताचं, तो तिथे मी गप्पा मारत होतो. ते मला विचार होते. इतक्यात बाराबंदी, हातात तंबुरी, एका हातात चिपळी, नाम लावलेलं, बाराबंदी, पांढर स्वच्छ फेटा, गळ्यात तुळशीच्या माळा, आणि त्या हाताला धरून मला इथे आणलं. बायकोला कळलं, अंबाजीला कळलं. साष्टांग नमस्कार. महाराज आमच्या चुकलं तर क्षमा कर. नाही बाबा चुकलं नाही, तू चांगली संगत धरलीस, उपासना केली, देवधर्म केला, जपजाप केलं, उपासना केलीस, म्हणून हे फळ तुला प्राप्त झालं. असं चांगलं वाग. चांगल्या संगतीला प्रणाम. गेलेलं प्रेतही जिवंत होऊ शकतो. आपण चेतन जिवंत असलेली माणसं, चांगले संस्कार आपल्यात बदल होणार नाही. आपली ती बायको, बाकीच्या आई बहिणी होणार नाही. परावी आणणारी रुक्मिणी समान बोले तैसा चाले वागले. भगवंत आपल्याला ती बुद्धी शक्ती ताकद देव. मूळ पदामध्ये मानपुरी म्हणतात, संगत साधन सो करिले, संगत साधन सो. संगत साधन सो करिले, संगत साधन सो. संगत साधन सो करिले, कपटी लोकांसो डरिये. कपटी लोकांसो डरिये, संगत साधन सो
मानपुरी प्रभु अंतर निर्मल भेदा भेद गई संगत साधन सो साधन सो। पंढरनाथ महाराज सब संतन की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। मंगल मूर्ती मोरया। उपासनेला दृढता लवावे भूदेव सत्तासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। नमः पार्वती पते। हा प्रसंग आज जिथे विमानतळ आहे तिथे घडला। हे टाळकरी यांचं नाव 18 टाळकऱ्यापैकी हे टाळकरी एक, यांचं नाव अंबाजी पंत लोहगावकर कुलकर्णी। मेलेलं प्रेत जिवंत झालं। संत चमत्कार करत नाहीत, भगवंत संतांकडून चमत्कार करून घेतो। चांगलं भाव म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या वती मला संधी दिली त्याबद्दल मराठीमध्ये लॉट ऑफ थँक्स, इंग्लिशमध्ये धन्यवाद। हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा। हे कीर्तन लाईक करा, शेअर करा। अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे। आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा। 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा। हे एक ईश्वरी कार्य आहे। आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो।